मित्रांनो, हाऊ टू फाइंड युअर पॅशन या लेक्चरच्या सिरीजमधील पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये आनंद मिळवायचा असेल, हॅपीनेस मिळवायचा असेल, तर तुम्हाला तुमचं जे काम आहे ते तुमच्या लाइकिंगनुसार, तुमच्या पर्सनॅलिटी टाईपनुसार तुम्हाला निवडणं फार गरजेचं आहे. सो त्यासाठीच तुम्हाला पॅशन हे फाइंड करणं गरजेचं आहे, राईट? तुमच्या पॅशननुसार तुम्हाला तुमचं करिअर निवडणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही अशा स्थितीमध्ये असाल की तुम्हाला आता करिअर तुम्ही अजून फिक्स केलेलं नाही आहे, राईट? आणि तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला ते करिअर निवडायचं आहे. अशा केसमध्ये तुम्हाला वाटू शकतं की आतापासूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे, अजून आपल्याला टाईम आहे, अजून मौज मजा करूया, सगळं करूया. पण मित्रांनो, लक्षात घ्या, पॅशन आणि पर्सनॅलिटी टाईप ह्या सगळ्या गोष्टी ह्या निरंतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी आयडेंटिफाय करणे हे तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला स्वतः बाबतीत अवेअर असणं फार गरजेचं आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये मजा येते, कुठल्या तुम्हाला मित्रांमध्ये राहण्यात मजा येते, की तुम्हाला एकट्यामध्ये काम करायला मजा येते, राईट? तुम्हाला जसं टीम लीड करण्यासाठी मजा येते, की तुम्हाला एक एम्प्लॉई म्हणून किंवा टीमचा एक भाग म्हणून राहण्यामध्ये मजा येते, राईट? सो हे सगळं तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जात आहे, तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वतःच्या बाबतीत अवेअरनेस वाढून तुम्हाला ती गोष्ट आयडेंटिफाय करायची असते. ओके, सो असं नाही की जस्ट एक टेस्ट दिली, ओके, पर्सनॅलिटी टेस्ट दिली आणि तुम्हाला तुमचं पर्सनॅलिटी समजली, ही माझी पर्सनॅलिटी टेस्ट देतानाही बेसिकली तुम्हाला जे त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतात, तर ते हे सेल्फ अवेअरनेसचेच प्रश्न असतात की तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटतं, ओके, ते त्यामध्ये विचारण्यात आलेलं असते, राईट? सो सेल्फ अवेअरनेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो तुम्हाला तुमचं पॅशन डिस्कवर करायचं असेल, लाइकिंग डिस्कवर करायचं असेल, पर्सनॅलिटी टाईप डिस्कवर करायचं असेल, तर तुम्हाला सेल्फ अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. आणि यासाठी कुठल्याही प्रकारचं एज नाही आहे, ठीक आहे? यासाठी कुठल्याही प्रकारचं एज नाही आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. सेकंड थिंग, तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये असाल की तुम्ही आता एक XYZ करिअर पाथ तुम्ही ऑलरेडी निवडलेला असेल, ओके, XYZ करिअर पाथ तुम्ही ऑलरेडी निवडलेला असेल, परंतु तुम्हाला करिअरच्या मध्येच कुठेतरी वाटतं की हे करिअर आपलं पॅशनशी अलाईन नाही आहे. आपण याशिवाय आपल्याला दुसरं करिअर आपल्याला निवडायचं आहे. आपल्या पॅशनशी अलाईन तुम्हाला कालांतराने डिस्कवर होतं की आपल्याला आपलं हे पॅशन आहे, आपली ही लाइकिंग आहे आणि याच्यामध्ये आपण करिअर करायला पाहिजे, राईट? असं जर तुम्हाला कालांतराने डिस्कवर होतं आहे, तर मग तुम्ही तुमचं पॅशनच्या अलाईन ते करिअर निवडायला पाहिजे का? कदाचित तुम्हाला वाटू शकते की ऑलरेडी आता बराच उशीर झालेला आहे, आपल्यावर भरपूर जबाबदाऱ्या आहे. मग ह्या जबाबदाऱ्या असताना आपण तुमच्या पॅशनशी रिलेटेड करिअर निवडायला पाहिजे का? तुमचं पॅशन तुम्ही जगायला सुरुवात करायला पाहिजे का, राईट? हाही तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल. पण मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या दिवसापासून तुम्ही पॅशन जगायला सुरू करता, त्या दिवसापासून तुम्ही तुमचं काम एन्जॉय करायला लागता. काम एन्जॉय करता म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करायला लागता, राईट? जर मग तुम्हाला ते एन्जॉय करायचं असेल, तुम्हाला तुमचं काम एन्जॉय करायचं असेल, तर ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय की आपण आपलं पॅशन जगायला पाहिजे, राईट? तर ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे की असं नाही की एकदम आज मला वाटलं की मला आता माझं पॅशन जगायला पाहिजे, तुम्ही आजच्या आज रिझाईन केलं आणि माझ्या पॅशनकडे येतो, असं नाही. ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे की तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी एक स्टेप बाय स्टेप, तुम्हाला जसं पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, ट्रेकिंगचं एक शेवटी उदाहरण घेतलं होतं, तर त्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. त्याचा आपण डिटेल डिस्कशन पुढे करणारच आहे की आपण डिटेल कसं स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे, राईट? सो प्रश्न आहे, व्हॉट इज राईट टू डिस्कवर युअर पॅशन, राईट? टू स्टार्ट लिव्हिंग युअर पॅशन, ओके? तुमचं पॅशन जर जगण्याचा योग्य वेळ काय आहे आणि तुमचं पॅशन डिस्कवर करण्याची योग्य वेळ काय आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे टुडे, आज, ओके? ह्या क्षणापासून तुम्हाला तुमचं पॅशन हे तुम्ही डिस्कवर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला जगणं, तुमचं पॅशन हे तुम्ही जगणं सुरू करायचं आहे, राईट? ज्या क्षणापासून तुम्ही तुमच्या पॅशनविषयी विचार करायला लागता, जे त्याविषयी प्लॅनिंग करायला लागतात, तुम्ही त्या गोष्टी एन्जॉय करायला लागता, म्हणजे तुमचं लाईफ अजून हॅपी होतं, ओके? सो व्हॉट इज अल्टिमेट गोल इज हॅपीनेस, राईट? सो तुम्ही जे ते उर्वरित तुमच्या समजा तुम्हाला डिस्कवर झालं तुमचं पॅशन 50 वर्षी डिस्कवर झालं, 50 वर्षापासून तुम्ही तुमचं पॅशन एन्जॉय करायला लागताय, म्हणजे 50 पासून समजा तुमचं आयुष्य 70 वयापर्यंत चाललं, 80 वयापर्यंत झालं, पुढे 30-40 वर्ष हे तुम्ही एन्जॉय करत जात आहे, ओके? तर मित्रांनो, पॅशनेट व्यक्तीचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर हर्षा बोगलेचं उदाहरण घ्या. हर्षा बोगले हा व्यक्ती कधीच क्रिकेट खेळलेला नाही आहे, ओके? परंतु त्यांचं क्रिकेटमधलं नॉलेज एवढं आहे
कारण की त्याला त्याचं वेड आहे बिलकुल. ओके, क्रिकेटचं बिलकुल वेड आहे. तर त्यांनी एवढं नॉलेज घेतलेलं आहे की तो आता क्रिकेटमधील बेस्ट कमेंट्रेटर म्हणून साधारण 35 ते 40 वर्षापासनं क्रिकेटची कमेंट्री करतो. बरेच लोकांना हे उदाहरण माहिती असेल. ओके, सो नॉट नेसेसरीली की तुम्हाला समजा क्रिकेटचा पॅशन आहे, तुम्ही क्रिकेट खेळायलाच पाहिजे. क्रिकेटमध्ये मल्टिपल गोष्टी आहेत ज्या अंतर्गत तुम्ही तुमचं पॅशन जपू शकता. जसं हर्षा भोगलेने केलेलं आहे. हर्षा भोगलेने त्याचं नॉलेज घेतलेलं, ओके, क्रिकेटचं भरपूर नॉलेज घेतलेलं आणि कमेंट्रीमध्ये आपलं करिअर बनवलेलं आहे. ओके, दुसरं एक उदाहरण आहे ते आपण पुढे बघणार आहे. अर्नेस्ट शेफर्ड म्हणून, अर्नस्टाइन शेफर्ड ही एक महिला बॉडी बिल्डर आहे. हिने बॉडी बिल्डिंग वयाच्या अशा स्थितीमध्ये केलेली आहे की ज्या वेळेस तिचे मुलं, तिचं हजबंड सगळे वारलेले. ठीक आहे, आयुष्यामध्ये संपूर्ण नैराश्य आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तिने वयाच्या 56व्या वर्षी बॉडी बिल्डिंगमध्ये, म्हणजे पहिल्यांदा ती जिममध्येच वयाच्या 56व्या वर्षी गेलेली आणि बॉडी बिल्डिंग ही तिने तेव्हापासून चालू केली. तेव्हापासून तिला त्याच्यामध्ये मजा यायला लागली आणि पुढील जे आयुष्य आहे तिने ते अतिशय आनंदामध्ये घालवले. राईट, सो हा डिफरन्स एक पॅशन तुमच्या आयुष्यामध्ये आणू शकतो. वयाच्या 56व्या वर्षी तिने बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेला. त्यानंतर बऱ्याच ती मॅरेथॉन धावलेली आणि जगातील ओल्डेस्ट परफॉर्मिंग ॲथलेट म्हणून तिचं नाव आज इतिहासामध्ये तिची नोंद आहे. ओके, ओल्डेस्ट परफॉर्मिंग ॲथलेट. राईट, तर तिने सुरुवात केली वयाच्या 56व्या वर्षी. सो सांगायचा उद्देश हा की तुम्हाला जर तुमचं पॅशन जगायला सुरुवात करायची असेल आणि तुम्हाला ते डिस्कवर करायचं असेल तर त्याचा बेस्ट टाईम हा नाव आहे आत्ता. कारण की ज्या दिवशी तुम्ही तुमचं पॅशन डिस्कवर कराल, तुम्ही स्वतःला ओळखाल, तुम्हाला तुमचं लायकिंग समजेल आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला घ्याल, तर त्या दिवसापासून तुम्ही अजून आनंदी, अजून सॅटिस्फाईड आयुष्य तुम्ही जगणार आहात. सो इम्पॉर्टंट थिंग इज हॅपीनेस. राईट, हॅपीनेस कशातून येणार? तुमच्या पॅशनमधनं. आणि ते पॅशन जर तुम्ही जगायला चालू केलं तर हॅपीनेस येणार आणि तुमचं आयुष्य अजून सुखद होणार. ओके, सो दॅट्स इज फॉर अ डे. यानंतर मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे. त्या एक्सरसाइज अंतर्गत तुम्हाला फाईन करायचं आहे की तुमचं पॅशन काय आहे त्या संदर्भात थोडंसं एक एक्सरसाइज आहे. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला वाटलं की आपण कुठलीही एक गोष्ट, म्हणजे त्यामध्ये मल्टिपल गोष्टी असू शकतात. जसं तुम्हाला वाटू शकतं की मी क्रिकेटमध्ये करिअर करायला पाहिजे होतं, मी बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करायला पाहिजे होतं, मी एखादा उत्तम लेखक झालो असतो, मी उत्तम स्पीकर झालेलो असतो, मी उत्तम टीचर झालेलो असतो. अशी कुठली गोष्ट नाही. ॲट व्हॉट एज डिड यू फील दॅट यू शुड डू समथिंग फॉर युअर ओन? म्हणजे तुमचं स्वतःचं काहीतरी तुम्हाला अस्तित्व निर्माण करायचं होतं असं तुम्हाला कुठल्या एजमध्ये वाटलेलं. राईट, आणि व्हॉट स्पेसिफिक ड्रीम डिड यू हॅव, म्हणजे तुम्हाला कुठले तुमचे त्यामध्ये स्वप्न होते, कुठल्या वयामध्ये वाटलेलं आणि त्या बाबतीत तुमचे काय स्वप्न होते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, लेखक होऊ शकतं, बॉडी बिल्डिंग असू शकतं, काही पण असू शकतं. राईट, क्रिकेटर होऊ शकतं, फुटबॉलर होऊ शकतं, काही पण असू शकतं. तर ते कोणते ड्रीम्स ते तुम्हाला वाटलेले. त्यानंतर व्हॉट स्ट्रक्चरल ऑर पर्सनल चॅलेंजेस डू यू सी इफ यू वॉन्ट टू लिव्ह दॅट ड्रीम टुडे. म्हणजे आज जर तुम्हाला वाटलं की आज मला बॉडी बिल्डिंग करायची आहे, तर असे कोणते स्ट्रक्चरल आणि पर्सनल चॅलेंजेस आहे, ओके, जे तुम्हाला फेस करावे लागतील. जसं समजा जर मी माझं ड्रीम आज जगायला सुरू केलेलं, फॉर एक्झाम्पल म्हटलं की मी आजपासनं टीचर, तर त्या केसमध्ये मला कोणते प्रॉब्लेम, चॅलेंजेस मला फेस करावे लागतील. राईट, मल्टिपल गोष्टी येतात. फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतो, सेटअप कुठे असणार आहे. राईट, मला विद्यार्थी भेटणार की नाही भेटणार. राईट, विद्यार्थी भेटले तर माझ्या निश काय असेल, काय म्हणजे कुठल्या बाबतीत मी विद्यार्थ्यांना गाईड करणार आहे. राईट, त्यासाठी एकंदरीत सेटअप कॉस्ट काय येणार आहे, क्लासरूम कुठे सुरू करणार आहे, कोणाशी कोलॅबोरेशन सोबत मी करणार आहे का, अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात. तर असे व्हॉट सेट ऑफ चॅलेंजेस, स्ट्रक्चरल ऑर पर्सनल चॅलेंजेस डू यू सी इफ यू वॉन्ट टू यू दॅट ड्रीम टुडे. जर मी टीचर झालो, ठीक आहे, आज जर मी टीचरचा रोल पत्करला, मी असिस्टंट कमिशनर सोडला आणि टीचरचा रोल घेतला फुल टाईम, तर कोणकोणत्या गोष्टी येणार हे आपण त्यामध्ये लिहिणार आहे. व्हॉट सॅक्रिफाईस डू यू नीड
टू फायनली लिव्ह दॅट ड्रीम. असे कोणते सॅक्रिफायसेस आहेत जे तुम्हाला करावे लागतील, राईट? कदाचित तुम्हाला तुमच्या जॉबचा टाईम कॉम्प्रोमाइज करावा लागू शकतो. जॉबचं लोकेशन कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं, ठीक आहे? मल्टिपल गोष्टी होऊ शकतात. तुमचा फॅमिली टाईम कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. ओके, सो असे मल्टिपल सॅक्रिफायसेस आपल्याला करावे लागतात. आर्थिक चॅलेंजेस पण तुम्हाला त्यामध्ये येऊ शकतात. ओके, सो अशा मल्टिपल गोष्टी येऊ शकतात. मेंटल स्ट्रेसचा पण तुम्हाला एखाद्या वेळेस सामना करावा लागू शकतो. ओके, सो अशा भरपूर गोष्टी येतात ज्या त्याच्यामध्ये सॅक्रिफायसेस ज्या आपल्याला त्याचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याग करावा लागू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहे. त्यानंतर मग आपण पुढच्या स्टेप जी आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एकदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय केल्या त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचं पॅशनेट लाईफ जगण्यासाठी पुढची स्टेप काय घ्यायची. ओके, सो स्टे ट्यून, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.